17 बॉल 62 ची आवश्यकता। ओ लॉफ केलाय, हलक्या हाताने फक्त दिशा दिले, फ्लॅट स्ट्रोक, उंची जास्त आणि लांबी देखील, लॉंग ऑफ सीमा पार, पहिला खणखणी षटकार। परेश ठाकूर या खेळाडूच्या बॅटमधून षटकार आला। उत्कृष्ट नामांकित खेळाडू मिस्टर हेलिकॉप्टर या नावाने नेहमी ओळखला जातो, फार गरजेचं आहे परेश ठाकूरला। इथे उडवला बॉल डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लांब लचक फटका, सीमा पार, आणखी एक षटकार। आणखीन एक, परेश ठाकूर हार मानायला तयार नाहीये आणि या ओव्हर मधला लगावलाय तिसरा षटकार। आणि आता समीकरण राहिले येणारे 12 बॉल आणि 40 धावेची अद्याप आवश्यकता। स्कोर पोहोचलाय पहिल्या षटकाच्या अखेरीस 22 या धावसंख्येवरती आणि आता अद्याप 40 धावेची आवश्यकता। 12 चेंडू 40 धावा। चला समोर रिक्षा लावू नका, लक्ष परेश ठाकूरच्या बॅटिंगकडे आणि त्याच्यामध्ये ती क्षमता। पुन्हा एकदा हवेमध्ये संचारून या फटक्यामध्ये एकच शब्द होता आणि तो नाव होता क्लास। इट्स अ कडक सिक्सर परेश ठाकूरच्या बॅटमधून। काय फटका, ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका तुम्ही पाहू शकता, दुरून खेळलेत फटका, परंतु टायमिंग एवढं प्रॉपर आहे आणि किती कौशल्य या फटक्यामध्ये जोडलं गेलंय आणि बॉल पाठवला थेट बाउंड्री पार षटकार। स्टायलिश अँड फ्लोरियस बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे परेश ठाकूरची, दे दनादन फटकेबाजी। आणखीन एक अमय पाटीलच्या विरोधात आता आक्रमण जारी केलंय आणि दुसरा बॉल देखील पाठवलाय, स्टँड अँड डिलिव्हर, बॅक टू बॅक सिक्सर। 8 बॉल मध्ये 34 वरती बॅटिंग करतोय। जर ही बॅटिंग आवडली असेल वेशवीचे समर्थक तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे। स्कोर पोहोचलाय 35 वरती आणि वन मॅन आर्मी, वन मॅन शो। सध्या तरी परेश ठाकूरचे हायलाइट जणू काही सुरू आहे की का, तडाखा दिला। संघाची धावसंख्या झाली 35 धावा आणि आता चांगल्याच अडचणी वाढवल्या टीम भूमिका स्पोर्ट चिरले संघासमोर। बॉल शिल्लक राहिलेत 9। अमय पाटील महागडी गोलंदाजी, राऊंड द विकेट ना आलाय। ओ इथे फटका फसलाय, इलेव्हेशन किती मिळेल, फटका क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि परंतु तो बनेल प्रेक्षक। बॉल चाललाय सीमा पार आणि सलग्नाचा तिसरा खणखणी षटकार। चांगलाच घाम फोडलाय या ओव्हर मध्ये अमय पाटीलला देखील आणि 3 बॉल मध्ये 3 षटकार लगावलेत आणि आज वैयक्तिक 5 लगातार 5 षटकार। टाळ्या उद्या परेश ठाकूर साठी आणि हा विक्रम आज या स्पर्धेमध्ये करेल का। 6 बॉल 6 षटकार मारण्याची संधी आता परेश ठाकूरला आले। मागच्या ओव्हर मध्ये